शेतामधी माझी खोप, तिला बोराटीचा झाप. तिथे राबतो कष्ट तो, माझा शेतकरी बाप. माझा बाप शेतकरी, उभ्या जगाचा पोशिंदा. खरंच साऱ्या जगाचा पोशिंदा असलेला हा शेतकरी मायबाप आज उपरा झाला आहे का? आता फक्त उरलो नावाचा पोशिंदा. आता फक्त उरलो नावाचा पोशिंदा. रोज माझ्या गळ्यात फाशीचाच फंदा. अशा या मातीवर प्रेम करणाऱ्या, मातीच्या सावलीत जगणं मरणं असणाऱ्या फरसूची गोष्ट आपण आज बघणार आहोत. स्टेनली गोन्साल्विस यांच्या भावस्पर्शी मातीची सावली या पाठामधून. भूतकाळ व वर्तमान काळाशी सांगड घालणारी ही कथा आहे. ही कथा फरसू या पात्राभोवती फिरत राहते. म्हणजेच फरसू हे या कथेचं मुख्य पात्र आहे. त्याच्या जोडीला त्याचा मुलगा मनू आणि त्याचा खास मित्र आबू आपल्या भेटीला या कथेमधून येतो. सोबत तर सुंदरतेने आणखीच जवळ असणारी वाडवळ भाषा या कथेचे सौंदर्य वाढते आणि कथा मनामनाचा ठाव घेत जाते. आपल्यासमोर उलगडत जाणारी जी कथा आहे ती ग्रामीण कथा आहे. म्हणजेच कथेचा प्रकार हा ग्रामीण ढंगाचा आहे आणि ग्रामीण जीवन आणि आधुनिक जीवन यातील द्वंद्व इथे कथा उभी करते. कथेचं नाव आहे मातीची सावली आणि कथासंग्रहाचं नावसुद्धा मातीची सावली आहे. खरं तर आपण म्हणतो वृक्ष सावली देतात, पण शेतकऱ्याच्या जीवनात मात्र मातीची सावली असते, कारण तीच त्याची पोषण करती असते आणि ती तिला सावली देते. मात्र आधुनिकीकरण कसं गावाच्या गावं गिळत गेलं आणि मुंबई कशी गावाच्या गावं गिळत जाऊन पोरका झालेला शेतकरी आपल्याला डहाणू पालघर या गावात पाहायला मिळतो. डहाणू पालघरच्या शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारा फरसू आपल्याला कथेत पाहायला मिळतो. आणि इथूनच कथा सुरू होते आणि हळूहळू आपल्यासमोर फरसूच्या मनातल्या भावना कधी भूतकाळात तर कधी वर्तमान काळात उलगडत जातात. फरसू डहाणू पालघर कडे राहणाऱ्या वाडवळ या शेतकरी जमातीचं प्रतिनिधित्व करणारा. या जमातीचं वैशिष्ट्य म्हणजे वार, महिना, तिथीवरून नावं ठेवली जातात. म्हणून फरसूचा जन्म फाल्गुन महिन्यात झाला असावा, म्हणून त्याचं नाव फरसू असावं. फरसू पायरीवर बसून आपली खरखरीत बोटं जमिनीवर फिरवत असतो. खरखरीत झालेली बोटं त्याच्या कष्टाचं प्रतीक आहे. तो दोन्ही पाय मुडपून गुडघ्यावर हात ठेवून आभाळाकडे पाहत असतो. शून्यात तो कुठेतरी अवाढव्य आभाळात तो आपलं पूर्वायुष्य शोधण्याचा प्रयत्न करतो. ही फरसूची आणि आपली पहिली भेट. सुनेच्या आवाजाने फरसू एकदम भूतकाळातून पुन्हा वर्तमान काळात येतो. सुनेने सोडलेली ऑर्डर्स ऐकून निश्चितपणे हॉलमधल्या गुबगुबीत खुर्चीवर येऊन बसतो. पण शेवटी पुन्हा भूतकाळात रमतोच. जुन्या घराची पायरी, चिंचेचं पुराणं झाड, आईच्या पदरासारखं यातून फरसू निसर्गाच्या कितीतरी जवळ होता हे कळतं. वरून भिरभिरत येणारी फुलपाखरी पानं ही सुंदर उपमा आपल्याला इथे लेखक वापरताना दिसतो. झाडावर चढणाऱ्या खारी पानं हे अगदी त्याच्या फावल्या वेळेचे उद्योगच होते. असं हे निसर्गात रमणारं मन आपल्याला फरसूच्या रूपात पाहायला मिळतं.
आबू फरसूचा जीवाभावाचा मित्र. पानातून पाझरणारं चांदणं ते अंगावर घेत कितीतरी वेळ गप्पा मारायचे. गप्पांचे विषय गावचे असायचे, पण कोणाची निंदा नालस्ती नसायची. फरसू शेतकरी असला तरी त्याला जगभरात चालणाऱ्या गोष्टींची माहिती घ्यायला आवडायची. त्यांच्या जोडीला यायचे इन्सू मास्तर. काळ्या आईवर प्रेम करणारा फरसू तिच्याच जीवावर आपली जमीन काळीशार करायचा. चिंचेच्या एका झाडाने त्याची जमीन कसदार व्हायची आणि भाताचं सोनं घरात येऊन पडायचं. लेखकाने इथे पाणीदार विहीर गायीसारखी अशी सुंदर उपमा वापरलेली आहे. दुसऱ्या वितापर्यंत दूध देणाऱ्या गायीसारखी म्हणजे मुलांना माहीत आहे काय, की एखादी गाय जशी पहिल्या वासरानंतर दुसरं वासूर होईपर्यंत दूध देते आणि खरंच तशीच ही विहीर लक्ष्मी होती. फरसूच्या मते ती गायीसारखी लक्ष्मी आहे. कोण्या कामात खोडा घटला ते तुमच्या नशिबाई वाळू झाल्याशिवाय रेल काय. मग या 1.5 एकराच्या तुकड्यावर माझ्या घरातले उंदीर तरी जगतील काय. हे साधं सोपं फरसूचं अडाणी तत्वज्ञान. तुम्ही कोणाच्या कामात खोडा घातलात तर तुमच्या नशिबात वाळूच असणार. असा पापभिरू फरसू आपल्या 1.5 एकराच्या तुकड्यावर समाधानाने पोराबाळांना खाऊ घालतो. त्याचबरोबर 3 पोरींची लग्नही लावतो आणि मनूला काहीशा इंग्लिश शाळेत शिकायला पण पाठवतो. मनू फरसूच्या मुलाला मात्र मातीत हात घालायला आवडायचं नाही. पण फरसूने मात्र त्यासाठी त्याला कधीच दोष दिला नाही किंवा त्याच्यावर जबरदस्ती सुद्धा केली नाही. पण आपण आपल्या मंडळीसोबत मातीची चाकरी प्रामाणिकपणे करायची हे त्याने ठरवलं होतं. आपल्या पत्नीला तो मंडळी म्हणायचा. मंडळी म्हणजे फरसूची बायको कोसू. पोटच्या पोरा इतक्याच प्रेमाने वाढवलेल्या झाडापानांना जीव जाईस्तोवर उघड्यावर टाकायचं नाही हे त्या दोघांचं तत्वज्ञान. कोसू ही पाठीचा कणा दुखेपर्यंत शेतात राब राब राबायची. जणू काही फरसूच्या हाताला हात लावल्यासारखं त्याच्या स्वप्नांमध्ये ती सुद्धा सामावली जायची. इथे आपल्याला कुठेतरी फरसू संत सावतामाळी यांच्या तत्वज्ञानाशी जवळ जाताना दिसतो. आपली फार मोठी नाही पण 1.5 एकराच्या जमिनीवर तो अगदी मुलागत प्रेम करतो. त्यातच तो परमेश्वर पाहतो. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, असंच त्याचं सुद्धा काहीसं तत्वज्ञान. कोसू फरसूची बायको राब राब दिवसभर राबणारी, पण कुठेतरी आपल्या घरावर तितकंच प्रेम करणारी. या दोघांनी मिळून त्याने त्यांचं घर उभं केलं होतं. कोसू जरी अडाणी असली तरी परमेश्वरावर म्हणजे जीजसवर तिची खूप मोठी श्रद्धा होती. ती जेव्हा जेवायला बसायची त्यावेळेला ती प्रार्थना करायची आपल्या मुलांबरोबर आणि आपल्याला 2 वेळ अन्न देणाऱ्या परमेश्वराची ती खूप आभारी असायची. अचानकपणे तिच्या जाण्याने फरसूचा सगळा संसारच उद्ध्वस्त झाला. सगळं अस्ताव्यस्त झालं. कोसूची मेनवात विझून गेली, पण त्याचबरोबर मनाने सुंदर असलेला फरसू आता फक्त शरीराने उरला होता. कारण कारली वांग्यासारख्या मनूने त्याची जमीन विकायला काढली होती. मुलाला विरोध नको म्हणून मनात नसतानाही त्याने बैलासारखी मान डोलवली
आणि छानसा बंगला बिल्डरकडून मिळवला, कारण मनूला कौलारुगर गोठा वाटायचं. या सगळ्या प्रकारात फरसूला आधार वाटायचा तो त्याच्या अंगणाचा, अगदी लहानपणापासून ते म्हातारपणात देखील. समोर आकाराला येत होती भली मोठी इमारत. मातीशी नाळ तुटली की माणूस पण तरी कसं राहणार, हे त्याचं दुःख सतत त्याच्या मनात होतं. त्याचं साधं सोपं तत्त्वज्ञान, माता आणि माती फक्त वेलांटीचा फरक, पण त्याची नाळ एकच. आपण त्या जाळीने एकत्र असतो, त्या नाळीने एकत्र असतो. पण जिथे आईबाप नको तिथे या मातीचंच काय? संपलं. सगळं माणूसपणच संपलेलं आहे. ही मुंबई आता जवळजवळ गावच्या गावं गिळंकृत करत चालली होती. मनूला सगळी झाडं जंगली वाटतात, पण या जंगली झाडांनीच आपल्याला कसा आधार दिला हे मात्र फरसू विसरू शकत नाही. फरसू एकटा असताना आबूचा त्याला खूप आधार वाटायचा. त्याचबरोबर जेजूस म्हणजे जिजसचाही त्याला आधार वाटायचा. आबूचं तत्त्वज्ञान मात्र त्याला पटत नाही. आबू सर्वांशी सामावून घेणारा आहे, त्या परिस्थितीत तडजोड करणारा. त्याला त्याचं तत्त्वज्ञान पटत नाही. तो त्याला म्हणतो, टोपलीभर पैसा, यात त्याला आजा पंजाचं रगत, या रगत जमिनीशी आपल्या माणसाचं रक्ताचं नातं, ते भोगायलाच लागतील आपल्याला, असं तो आबूला सांगतो. त्याचं साधं सोपं तत्त्वज्ञान, जमिनीशिवाय हे जीवन अगदी ढोरागत आहे असं त्याला वाटायचं. या कथेचा शेवट हा तर जीवनाचं एक वेगळंच तत्त्वज्ञान लेखक सांगून जातो. साधं सोपं तत्त्वज्ञान. फरसू पाठमोऱ्या आबूकडे पाहतच राहिला. अचानक त्याची नजर डावीकडे वळली. त्याच्या 1.5 एकराच्या तुकड्यातून ती भली मोठी इमारत कोंबासारखी वरवर येत होती. मंद चांदण्या प्रकाशात ते धूळ अक्रार विक्रार भासत होतं. इमारतीची काळी टिपूस सावली ते झाडझुडपं सपाट केलेल्या शेताला कवटाळ सुस्तावल्यासारखी अस्ताव्यस्त पसरली होती. फरसूला वाटलं, हीच का आपल्या मातीची सावली? फरसूची 1.5 एकराची जमीन या इमारतीने गिळंकृत केली होती. जसा धरणी माईच्या कुशीतून कोंब बाहेर यायचा व ते सोनं बघून फरसूच्या चेहऱ्यावर हसू यायचं, तोच फरसू ती इमारत अक्राळ विक्राळ राक्षसासारखी वाटायची. तिच्या सावलीने सर्व सपाट केलेल्या शेताला ती जणू काही कवटाळत होती. फरसूच्या मते हीच आपल्या मातीची सावली. संपूर्ण कथा आपल्याला हेच शिकवते की प्रत्येकाच्या जीवनातील आनंद सुख हे पैशाने तोलता येत नाही, तर ते तोलता येतं प्रेमाने. अडाणी असलेल्या फरसूला मात्र पैशापेक्षा आपली काळी मायच जवळची वाटते आणि तीच आपल्याला पुढे जगवणार आहे, तीच सांभाळणार आहे असं त्याला मनोमन वाटतं. पण मनूला सांगितलेलं तत्त्वज्ञान मनूला पटत नाही आणि त्याच्याशी तडजोड करणं हे फरसूला योग्य वाटतं आणि इथेच ही कथा मनाचा वेध घेते.